तर मित्रांनो, तुमच्या भरपूर प्रतिसादानंतर आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासून शेवटपर्यंत त्यांचे सेनापती कोण होते ते पाहणार आहोत. तर मित्रांनो, पहिल्या क्रमांकावर बाजी पासलकर, स्वराज्य स्थापनेनंतर पहिले सेनापती. यांचा काळ 1645 ते 1648. स्वराज्य विस्तारामध्ये यांची मोलाची भूमिका आहे. तर मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकावर मानकोजी दहातोंडे. यांचा काळ 1648 ते 1659. यांनी स्वराज्यासाठी अनेक मोहिमा जिंकून दिल्या आहे. तर मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकावर नेताजी पालकर. यांचा काळ 1659 ते 1667. यांनी मुघलांविरुद्ध अनेक लढाया जिंकून दिल्या, परंतु ते काही वादामुळे मुघलांना जाऊन मिळाले. तर मित्रांनो, चौथ्या क्रमांकावर प्रतापराव गुजर. यांचा काळ 1667 ते 1674. बोलल खानाच्या लढाईविरुद्ध यांनी आपले प्राण गमावले. तर मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते. यांचा काळ 1674 ते 1687. हे महाराणी सोयराबाई यांचे भाऊ. 6 संताजी घोरपडे. छत्रपती संभाजी महाराज व राजाराम महाराज यांच्या काळातील सेनापती. 7 धनाजी जाधव. अशी शिवरायांबद्दल मराठमोळी माहिती जाणून घेण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय शिवराय.